जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येईल तेव्हा तेव्हा आमच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही श्रीरामाचा नारा देऊ आणि कोणतं मतदान कुठे पाठवू हे आमचं निर्णायक मतदान राहील आणि जितका छळ उपवर्गीयकरणासाठी करणार तितका छळ आम्ही बंधूंनो, आम्ही जातीने जरी वेगळे असलो परंतु धर्मानं आम्ही एकच आहोत. त्यामुळं आम्ही जरी श्रीराम म्हणत असतो, श्रीराम म्हणून मतदान करत असतो, परंतु आमचं हक्काचं जेव्हा व्यासपीठ येते तेव्हा या आंदोलनात फक्त मातंग समाज एकटा नाही, 58 जाती ज्या हिंदू दलित आहेत त्या उपवर्गीयकरणाच्या आंदोलनात आहेत आणि त्या उपवर्गीयकरणाची आरक्षणाची वाट पाहत आहे. संजयजी धनाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद यांच्या स्मृतीस उजाळा देतो आणि आपले 200 बंधूंनो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला 2 वर्ष झाले, परंतु शासन आरक्षणासाठी वाटच पाहत आहे. 2 वर्षात 4 भरत्या येऊन गेल्या, आता ही 5वी भरती येणार आहे. यामध्ये जे आपण उपवर्गीयकरण आरक्षणाची वाट पाहत आहोत ते अजून किती दूर जाणार आहे याची आपल्याला फार मोठी खंत येत आहे. काल परवा एका मोठ्या नेत्याने असं वक्तव्य केलं की उपवर्गीय आरक्षणात मातंग समाज एकटा पडलेला आहे. बंधूंनो, वरिष्ठ नेत्यांचं वक्तव्य हे आदरणीय असते. त्यांनी उपवर्गीय आरक्षणाची जेव्हापासून चळवळ सुरू झाली, स्वर्गीय मधुकररावजी कांबळे यांच्यासोबत, या चळवळीसोबत मी एक खाटीक समाजाचा युवक म्हणून सुरुवातपासून या आंदोलनाच्या कान्याकोपऱ्यात काठोकाठ आणि नित्यनियमाने सोबत होतो. आजही या आंदोलनात फक्त मातंग समाज एकटा नाही, आमच्यासोबत वाल्मिक समाज आहे, आमच्यासोबत चर्मकार समाज आहे, आमच्यासोबत होलार समाज आहे, आमच्यासोबत खाटीक समाज सुद्धा आहे. 58 जाती ज्या हिंदू दलित आहेत त्या उपवर्गीयकरणाच्या आंदोलनात आहेत आणि त्या उपवर्गीयकरणाची आरक्षणाची वाट पाहत आहे. बंधूंनो, आम्ही जातीने जरी वेगळे असलो परंतु धर्मानं आम्ही एकच आहोत. त्यामुळं आम्ही जरी श्रीराम म्हणत असतो, श्रीराम म्हणून मतदान करत असतो, परंतु आमचं हक्काचं जेव्हा व्यासपीठ येते तेव्हा आम्हाला लहुजी आठवते, आम्हाला अण्णासाहेब आठवतात, आम्हाला जय भीम आठवते. हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मी या सत्ता पक्षातला एक कार्यकर्ता आहे. मी या सत्ता पक्षातला कार्यकर्ता असून मी या सत्ताधाऱ्यांना सांगतो की आम्ही श्रीराम फक्त मतदानापुरतं करत नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येईल तेव्हा तेव्हा आमच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही श्रीरामाचा नारा देऊ आणि कोणतं मतदान कुठे पाठवू हे आमचं निर्णायक मतदान राहील आणि जितका छळ उपवर्गीयकरणासाठी करणार तितका छळ आम्ही श्रीराम म्हणून आम्ही उपवू. बंधूंनो, ही छोटीशी गोष्ट नाही. बाकीच्या राज्यात जर उपवर्गीयकरण लागू झालं तर ज्या दिवशी कोर्टाने निर्णय दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वर्गीकरण लागू केलं पाहिजे होतं, परंतु खेळ मांडला.
शिफारशी, कोणाचं हो कोणाचं नाही. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं आहे की शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोहोचलं पाहिजे. ज्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचलं नाही त्यांना आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. या नगरपालिकेमध्ये जा, त्या तहसीलमध्ये जा, त्या जिल्हा परिषदमध्ये जा, किती मागाचे पोरं नोकरीत आहेत, किती खाटकाचे पोरं नोकरीत आहेत, किती वाल्मिकीचे समाजाचे पोरं नोकरीत आहेत, याची माहिती घ्या आणि अभ्यास करा उपवर्गीय आरक्षणाची काय आवश्यकता आहे. तर एक दोन मागाचे दिसतील, एक दोन चमाराचे दिसतील, नाही तो एखादा चमकणारा खाटीक दिसेल, एखादा स्वीपर दिसेल. बंधूंनो, शोकांतिका आहे. अभ्यास जर केला तर 90% आरक्षणाचा फायदा एकाच समाजानं घेतला आणि 10% समाजाचा फायदा 58% पोहोचला, याची जाणीव तुम्हाला होऊन जाईल. आमच्या भगिनी, आमचे बांधव झाडू टोपल्या करतील, आमचे शिकलेले पोरं हातूत सतूर घेऊन मटण कापतील, आमच्या शिकलेले पोरं रस्त्यानं झाडू मारतील, आमचे शिकलेले पोरं चपला शिवतील आणि बाकीच्यांनी फक्त आदेश द्यायचं काम करायचं का? आता ते होणार नाही. आता ते होणार नाही. उपवर्गीयकरणाचा लढा चालू आहे, लवकरच संपुष्टात येणार आहे आणि आमच्याही पोरांच्या हातात महाराष्ट्र शासनाची पाठी लागणार आहे, त्यांनाही तो अधिकार मिळणार आहे. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.